अधिकारी लोकांच्या मुलाला आणि त्याच्या बायकाला त्यांच्या घरी हे धान्य खातायत का ते? ह्या धान्याची वाटप आहे का त्यांची? ही कोंबडी बी खात नाही आमच्या घरची. आमच्या घरची कोंबडी असेल कोंबडी बी खात नाही. तुम्ही स्वतः आणि मला एक सांगा, तुम्ही मक्काची वाटप का करताय? मक्का कशासाठी देता? नेमकं माणसांना जनावर समजून देता? काय कामासाठी? कशासाठी मक्का आहे ते? मक्काचं महत्व सांगा मला. ड्राय सीड असते मक्का खाणं म्हणजे ड्राय सीड असते. आपल्या याच्यात कोणी मक्काचं जेवण करतं का? मक्काची भाकरी खाता का एनी टाइम? नवीन पद्धतीमध्ये काय? अशाच पद्धतीच भेटते का तुम्हाला? हो असंच भेटतं. मक्का आणि हे आम्ही हे आणतो आणि जनावरांना लावतो. आमच्यात वापर होत नाही खाण्याचा. मी काही असं माझ्या गेमीन नाही आलो काय तर काहीतरी मला झुमली असं वरपर्यंत आलोय. नाही वगैरे फर्स्ट टाइम. तालुकाच मॅजिस्ट्रेट फर्स्ट टाइम फॉर तालुकाच मॅजिस्ट्रेट फर्स्ट टाइम. ओके आम्हाला जमते ना जी दंडाधिकारी जे वगैरे असतील त्याचे पोरग त्याची बायको आणि शेवटी नंतर माहिती का त्याला खिचडी खाऊ घालायचं. मग बायको त्याला आमंत्रण मायकून त्या बोलण्यामध्ये की तहसीलदार साहेबांना माझ्या घरी यावं आणि ह्याच भाताची त्याला खिचडी खाऊ घालतो मी विथ फॅमिली त्याच्या फॅमिली सोबत. बरं काही लहान नाही मग घर लय मोठं आपलं लय मोठी जागा होती आपल्या पैसे अख्खं तहसील जेवढं ना तेवढी जागा आपल्या पैसे तेवढं घर आहे. मग एवढं काही विषय नाही. देताना पद्धतशीर तरी द्या ना तुम्ही. ते खाता आलं पाहिजे ना माणसाला. खाण्यासाठी ते वाटप करताय तुम्ही, खाण्याच्या नावासाठी देताय. मग ते खायचा फायदाच होत नाही तर देता कशाला? मला एकच म्हणायचं की तुम्ही जर खायच्या लायक धान्य देऊ शकत नसाल तर ते वाटप बंद करा. तुमचा मोठेपणा बंद करून ठेवा. मग तेच ना की हे काय टेन्शन कळलं तर असं येतच नसेल ना आपल्याला एवढं. आता मला एक सांगा, प्रोडक्शन इथे होतं का चिखलीमध्ये? नाही होत मान्य. तर मग येत कुठून असेल? जिथे पण आज आम्ही तुमच्याकडे फिक्स आहे तिथून आणि येतं. आज तुमच्याशी संपर्क साधतोय त्यावेळेस तुम्ही समोर काय रिप्लाय देसाल ना? आम्ही तेच करते ना. आज तर आम्ही म्हटलंच नाही. तुम्ही रिटर्न मध्ये द्या, आम्ही तुमच्या मंत्रालयामध्ये पाठवतो. चुकीचं काय म्हटलं? आमच्या हातात काय आहे? आम्ही फक्त इथली व्यवस्था. पण मग आम्हाला सरांना बोलायचं होतं, सरांशी बोलायचं होतं ना आम्हाला. तुम्ही लेखी आज मिसेस आहे का? नाही आम्ही शेजारी आहोत. शेजारी आहे. हो तर सरांशी बोला ना. सरांशी बोलायचं होतं पण तुम्ही लेखी ऐका. चिडती मॅडम. प्रत्येक महिन्याला हेच राशन, प्रत्येक महिन्याला मक्काच. तुम्ही घरी मक्का खाणार का? मक्का गव्हर्नमेंटने अलॉट केलेली आहे. मक्का इथे पिकलेली आहे. आता जर मॅडम मक्का पिकली मला ते नाही म्हणायचं. मक्का आपल्याच इथं पिकती, बाहेर देशात मक्का पिकतही नाही. पण तुम्ही नेमकी रोज तुमच्या घरी मक्काची भाकरी खाता का? तुम्ही मला रिटर्न मध्ये द्या. बाय प्रोसिजर आम्ही करू. मग ते द्यावं लागेल ना. त्याच्यासाठी तुम्ही आता निवेदन द्या ना. निवेदन देते मी. अर्ध्या तासात मी निवेदन देते तुम्हाला. द्या ना. तर मी अर्ध्या तासात. मी प्रियंका मधुकर सोनकुसे, निरीक्षण अधिकारी चिखली. बरं काय सांगसाल या ठिकाणी हे जे धान्य आणून टाकलेले आहे तहसीलच्या दारात? धान्याबद्दल त्यांना तसं धान्य चांगलं आहे पण ब्रोकन आहे. त्यांना तसं सांगण्यात आलंय की तुम्ही निवेदन द्या, आम्ही ते वरती फॉरवर्ड करू आणि जे होईल त्याची कारवाई समोर करण्यात येतील. हे जे आता मटेरियल येते तर याच्यावर तुम्ही असं अगोदर शहानिशा वगैरे होत नाही का तुमच्या माध्यमातून? नाही, हे भंडारा गोंदिया मधला CMRचा तांदूळ आहे. तिकडून तो डायरेक्ट आपल्याला येतो आणि ते डायरेक्ट मग दुकानात डिस्ट्रीब्यूट होतो.